आयोजित ही स्पर्धा एक दिवसीय ही स्पर्धा आणि 12 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपण आपल्याला पाहायला मिळेल आणि यावेळेस आक्रमण या ठिकाणी केलं जात आहे। विरोधात गावदेवी पाली या दोन संघादरम्यान चालू असणारी लढत सोहेल भालेकर हा फलंदाज यावेळेस ऑन स्ट्राईक वरती आहे। आक्रमण त्याच्या बॅट मधून होताना आपण पाहिलंय। यावेळेस वेगावरती स्वार होतोय सूरज हा गोलंदाज। पहिला चेंडू त्यांना व्हाईट बॉल टाकला, दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला। एकूणच 7 धाबा या ठिकाणी धाव फलकावरती पाहायला मिळतात। जिगरबाज युवा खेळाडू आहे, चौक विभागातील एक गुणवानशाळी जिगरबाज। कमी लेस एज मध्ये आपल्या नावाची एक वेगळी छाप उमटवली आहे या फलंदाजानं। चेंडूवरती नजर ठेवणं गरजेचं आहे। वेगावरती स्वार होतोय गोलंदाज सूरज हा गोलंदाज आणि त्याच्यावरती तुम्हाला आक्रमण करायचंय ना तर शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवणं ही गरजेची असेल। अचूक टप्प्याची गोलंदाजी तो मैदानाच्या आतमध्ये करतोय, अचूकता त्याला साधली आहे। पहिला चेंडू थोडासा सुमार टाकला होता, दुसऱ्या चेंडूवरती देखील मोठा पटका पुन्हा एकदा वारंवार चांगल्या चेंडूची पैकी या ठिकाणी केली जाते। वाईटची अपेक्षा करत होते परंतु आमच्या ऑफिशियल यांचा योग्य तो निर्णय त्या ठिकाणी आपण पाहतो आणि पुन्हा एकदा डॉट बॉल। बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव येतात। 1 षटकांची सत्र आहे आणि त्यासाठी तुम्हाला चांगली बॅटिंग करावी लागेल। पुन्हा एकदा धाव होईल की नाही आणि एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते। सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 8 या धाव संख्येवरती। एक मोठ्या पटक्याची नित्यांत गरज आहे। अगदी असं म्हटलं जातं ज्यावेळी 1 ओव्हरची किंवा 2 ओव्हरची मॅच असते ना त्यावेळी सट्टा जसा आपण खेळतो ना तसा हा सट्टा खेळला दाखवत आहे। आणि एका षटकामध्ये अगदी जेडीएम बेलवली संघ जरी अगदी एक मोठा ताकदीचा संघ असेल ना तरी त्यांच्या विरोधात अगदी 2 हात करण्याची ताकद या गावदेवी पाले टीमकडे देखील आहे आणि त्यांचं कला कौशल्य आपण सकाळच्या 17 पासून पाहतोय। बॉल तयार, पंजाचा व्हाईट बॉलचा इशारा, लेगस्टिकच्या अतिरिक्त बाहेर व्हाईटच्या मदतीनं आमच्या ऑफिशियलचा देखील इशारा आला की इट इज अ व्हाईट बॉल आणि व्हाईटच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 9 या धाव संख्येवरती। बॉल तयार, पटका आबेमध्ये झेल होण्याची संधी परंतु त्या ठिकाणी स्वतःला जज केलंय आणि या झेलला कॅरी केलंय त्या ठिकाणी अगदी चांगल्या रीतीने। आपण पाहतोय अनिल दादा कुरुंगले आणि त्यांच्या समवेत समीर दादा तांडेल यांनी आपली उपस्थिती या स्पर्धेला दाखवली त्याबद्दल मनाच्या अंतःकरणापासून आपले मनपूर्वक आभार। आपला वेळात वेळ काढून बहुमूल्य वेळ आपण या स्पर्धेसाठी दिलात त्याबद्दल मनपूर्वक आपले आभार, मनपूर्वक स्वागत। आणि तदनंतर रोशनजी मालकर आणि त्यांच्या समवेत दशरथजी मालकर याही मान्यवरांना मी विनंती करू की आपण या ठिकाणी यावं। या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत असेल। अतिथी देव भव ही भारतीय संस्कृती आणि या संस्कृतीला जतन करणारं अगदी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय प्रत्येक मान्यवरांचा आदर सत्कार आणि आदर सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातं। पूर्वक स्वागत आपण या ठिकाणी करतोय आणि 150 वर्ष खऱ्या अर्थानं इंग्रजांनी राज्य केले या भारत देशावरती। ते संपत्ती नेऊ शकले, त्यांना संस्कृती नेता आली नाही आणि त्या संस्कृतीला जपणारा खऱ्या अर्थानं हा भारत देशामधील महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र राज्यामधील रायगड जिल्ह्यामधील खालापूर तालुका आणि खालापूर तालुक्यामधील अगदी निसर्गरम्य वस्तीमध्ये वसलेलं अगदी हे तलवली गाव आणि त्यांची मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवतोय। बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये। एक खूप चांगली स्पर्धा या ठिकाणी दशरथजी मालकर आणि गणेशजी मालकर दोन्ही आम्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी यावं।
या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील मनपूर्वक स्वागत असेल. चिंतामणजी मालकर, नितीन बडेकर, कल्पेश मालकर असतील, रोशन मालकर असतील, बालकृष्ण मालकर असतील, सर्वांना मी विनंती करेन की आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी व्यासपीठाकडे यावं. जनार्दनजी बडेकर देखील त्या ठिकाणी आहेत, त्यांना देखील आम्ही विनंती करतोय की आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी यावं. कारण की अगदी सूर्य आपण पाहिला अस्ताकडे जाताना आणि आता बॅड लाईटला सुरुवात होईल, त्यासाठी आपण लवकर या मॅचला सुरुवात करतोय. जे जे अगदी तलबली गावचे ग्रामस्थ आहेत ना, त्यांना सर्वांना आम्ही विनंती करतोय की आपण या ठिकाणी यावं. कारण की अगदी यासाठी केला होता अट्टासर शेवटचा क्षण घडवावा. बॉल तयार. 3 चेंडूमध्ये 2 धाब्यांची गरज होती खऱ्या अर्थानं इसांबे टीमला, आणि त्या 2 धाबा वाचवल्या होत्या 3 बॉल मध्ये. तो गोलंदाज आदित्य गोलंदाजी मार्कवरती येतोय. पहिला चेंडू थोडासा सुमार टाकला, व्हाईट बॉलचा पंचांचा इशारा येतोय. बेगावरती स्वार होणं गरजेचं आहे. जेडीएम बेलवली टीमची बॅटिंग लाईनअप अगदी स्ट्रॉंग आहे आणि त्यांच्या विरुद्ध जर तुमचं वर्चस्व तुम्हाला दाखवायचं असेल तर तुम्हाला चांगल्या चेंडूची फेकी करणं अपेक्षित असेल. खराब बॉल आणि त्यानंतर विकेट मिळण्याची शक्यता आणि सेफ होतोय फलंदाज त्या ठिकाणी. धाबा मिळतील एकूणच 2+1 3 धाबा, आणि या 3 धाब्याच्या मदतीनं धापलक जाऊन पोहोचेल ते 4 या धाबसंख्येवरती. पहिला चेंडू वाईट, दुसऱ्या चेंडूवरती आला नो बॉल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आदित्य थोडासा खराब बॉल या ठिकाणी टाकतोय. एक डावकुऱ्याचा शैलीदार गोलंदाज, या अगोदरच्या 2 मॅच मध्ये चांगली शैलीदार गोलंदाजी त्याची आपण पाहिली, अचूक टप्प्याची गोलंदाजी त्याची पाहिली होती, परंतु यावेळेस थोडीशी खराब कामगिरी. फ्रीटचा बॉल, नेक्स्ट बॉल असेल फ्रीट. उघडा डोले बघा नीट, पुढील बॉल असेल फ्रीट. बॉल